हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. हिरव्या मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी इथे मी याप्रमाणे मिरच्या घेतल्या आहेत. या कमी तिखट मिरच्या आहेत. या स्वच्छ धुवून मी कोरड्या फडक्याने साफ करून घेतल्या आहेत. आता या आपण कट करूया. याप्रमाणे 1 इंचाचे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मी कमी तिखट मिरची वापरलेली आहे. तुम्ही हवी असेल तर जास्त तिखटवाली सुद्धा वापरू शकता. याप्रमाणे थोडीशी जर मिरची खराब असेल तर ती आपल्याला काढून बाजूला करायची आहे व या मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता याचप्रमाणे आपण बाकीची सर्व मिरची कट करून घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण तेल गरम करून घेऊया. इथे मी 3 डाव तेल घेतलेलं आहे. म्हणजेच आपली जी भाजी वाढण्याची छोटी पळी असते त्या पळीने 3 पळ्या तेल मी घेतलेलं आहे. आता हे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे व नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. लोणच्यामध्ये तेल आपल्याला थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे. लोणच्यासाठी लागणारा मसाला भाजून घेऊया. इथे मी 3 चमचे मोहरी घेतलेली आहे. आपण रेग्युलरची मोहरी वापरतो तीच आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. अगदी पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला 1-2 मिनिटे मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे. हे खरपूस असं आपल्याला भाजायचं नाही आहे. फक्त 1-2 मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे. आता हे परतवून झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊ व हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे व याची जाडसर अशी पूड तयार करून घ्यायची आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊया. एकदम बारीक अशी पूड करायची नाही. आपल्याला हे जाडसर असंच ठेवायचं आहे. आपण जेवतेवेळी कितीही भाजी असेल तरीसुद्धा आपल्याला साईड डिश म्हणून लोणचं खावंसंच वाटतं. मग तिथे आंब्याचं, लिंबाचं लोणचं असो किंवा मिरचीचं लोणचं असो, ते अगदी आवडीनं खाल्लं जातं. आता इथे तुम्ही पाहू शकता याची मी जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे. आता आपण लोणच्यामध्ये मसाला मिक्स करूया. आता या मिरचीच्या कापांमध्ये आपण जो मसाला तयार केला आहे तो घालायचा आहे. 1 चमचा हळद पावडर घालायची आहे. 2 ते 2.5 चमचे मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं जास्तच असायला हवं, कारण मिठामुळे कुठलंही लोणचं खराब होत नाही. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं बनवते वेळी या मिरच्यांना किंवा बाकीच्या साहित्याला अजिबात पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. जर पाण्याचा हात लागलेला असेल किंवा मिरच्या ओलसर असतील तर लोणचं खराब होण्याची भीती असते. त्याच्यामुळे मिरच्या छान कोरड्या करून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला हे थंड करून घेतलेलं तेल घालायचं आहे व परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिरचीचं लोणचं वर्षभर अगदी आरामात टिकतं. हे हिरव्या मिरचीचं लोणचं ज्वारीच्या भाकरीसोबत नुसतंसुद्धा खायला खूप छान लागतं. तर आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी लिंबाऐवजी 2 चमचे विनेगरचा वापर केलेला आहे. आता विनेगर घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. विनेगर घातल्यामुळे या लोणच्याला चवही छान येते व लोणचं जास्त काळ टिकून राहतं. हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. हे आपलं मिरचीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. हे मिरचीचं लोणचं आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. लोणचं भरते वेळी काचेची बरणी ही गरम पाण्याने स्वच्छ धुतलेली असावी व उन्हामध्ये वाळवलेली असावी. हिरव्या मिरचीच्या लोणच्याप्रमाणेच आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं याच्याही रेसिपीज आपल्या यूट्यूबवरती आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे चटपटीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्हीही मिरचीच्या लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.